नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशिकांत आलडवाड सर. आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो म्हणजे राष्ट्रपतीची पात्रता, कोणत्या भागामध्ये राष्ट्रपतीची तरतूद आहे, त्याचबरोबर राष्ट्रपतीवर येणारे छोटे मोठे जे काही प्रश्न आहेत त्यावर आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहून घ्या. आज आपण ज्या भागाकडे आलेलो आहोत तो म्हणजे राष्ट्रपतीला जे काही अधिकार व कार्य दिलेले आहेत त्या अधिकार व कार्यांचा आपण आज थोडक्यामध्ये अभ्यास करणार आहोत. राष्ट्रपतीचे अधिकार व कार्य हा आजचा आपला मेन टॉपिक आहे. राष्ट्रपतीचे अधिकार व कार्य हे टॉपिक पाहत असताना सर्वात अगोदर आपल्याला राष्ट्रपतीचे अधिकार कोणकोणते हे आपण पाहूया. त्यानंतर आपण एका अधिकाराचा अभ्यास करूया आणि त्यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, मी ते तुम्हाला त्यावेळेस सांगत जाईल. तर राष्ट्रपतीचा पहिला जो आपण अधिकार आहे तो आपण म्हणजे कार्यकारी अधिकार. राष्ट्रपतीला कार्यकारी अधिकार देण्यात आलेले आहेत. कोणकोणत्या प्रकारचे कार्यकारी अधिकार देण्यात आलेले आहेत मी थोड्याच वेळात तुम्हाला ते सांगणारच आहे. दुसरा अधिकार आहे कायदेविषयक अधिकार. त्यानंतर आपला तिसरा आहे कार्यकारी अधिकार, कायदेविषयक अधिकार, वित्तीय अधिकार. चौथा आहे त्यानंतर परराष्ट्र विषयक अधिकार. त्यानंतर लष्कर विषयक अधिकार. लष्करी अधिकार म्हणतात त्याला, लष्करी अधिकार. त्यानंतर आहे आणीबाणी विषयक अधिकार. आता हे झाले त्यांचे मूळ अधिकार. भारताचे राष्ट्रपती हे एक भारताचे महत्त्वाचं पद आहे, राष्ट्रपतीचं भारतामध्ये दिलेलं. तर भारतीय राष्ट्रपतीला खूप सारे अधिकार देण्यात आले आहेत. क्षमादानाचा अधिकार आहे, त्यांना आणखीन सारे खूप अधिकार आहेत. पण आपण जे काही महत्त्वाचे अधिकार आपण इथे लिहिलेलो आहोत त्यामध्ये हे तुम्हाला थोडंसं नमूद करून घ्यायचं आहे. कार्यकारी अधिकार, कायदेविषयक अधिकार, वित्तीय अधिकार, परराष्ट्र विषयक अधिकार, लष्करी अधिकार, आणीबाणी विषयक अधिकार. आता हे यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न कसा येतो तो महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपण एका अधिकाराचा आपण अभ्यास करत जाऊ. त्यामध्ये तुम्हाला कसा प्रश्न येतो ते मी तुम्हाला त्या वेळेला सांगत जाईल. बघा, पहिला आपला जो अधिकार आहे तो म्हणजे कार्यकारी अधिकार. तर बघा, थोडक्यामध्ये भारत सरकारचा जो काही कारभार आहे तो संपूर्ण कारभार जर कोणाच्या नावाने चालत असतो तर तो संपूर्ण कारभार कोणाच्या नावाने चालतो? राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. आता तुम्हाला ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की आता एखादं विधेयक आपल्याला पास करायचं आहे, तर ते विधेयक पास करत असताना दोन्ही सभागृहामध्ये ते विधेयक मंजूर झाल्यानंतर तो विधेयक कुठे जातं? राष्ट्रपतीकडे जातो. आणि राष्ट्रपती ज्यावेळेस त्या विधेयकावर स्वाक्षरी करतात त्यावेळेस त्या विधेयकाचं रूपांतर कशात होतं? कायद्यात होतं. म्हणून आपल्या देशातला जो काही कारभार आहे किंवा जो काही कायदा आहे तो सगळं कोणाच्या नावाने चालतो? थोडक्यामध्ये राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. जरी ते सगळं पंतप्रधान करत असतील तरीही नाव मात्र कोणाचं असतं? राष्ट्रपतीचं असतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, राष्ट्रपतीला कार्यकारी अधिकार अजून कोणकोणत्या प्रकारचे देण्यात आलेले आहेत? तर आपल्या देशामध्ये जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, जे महत्त्वाच्या पदावर काम करणारे अधिकारी आहेत किंवा जे व्यक्ती आहेत त्यांची नेमणूक करण्याचा जो काही अधिकार आहे
तो अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? भारतीय घटनेने, भारतीय संविधानाने हे सर्व अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आलेले आहेत आणि ह्या सर्व अधिकाराची तरतूद कशात केलेली आहे? कार्यकारी अधिकारामध्ये केलेली आहे। जसं की तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो, पंतप्रधानाची नेमणूक कोण करतात? मग तुम्हाला ऑप्शन दिले जातात। तर तुम्हाला माहिती आहे आता पंतप्रधानाची नेमणूक कोण करतात, आपला प्रश्न पडतो जनतेमार्फत होती का? आणि पहिलेच ऑप्शन असतं जनता। तर इथं तुम्ही चुकू शकता, कारण पंतप्रधानाची नेमणूक हे राष्ट्रपती करतात आणि पंतप्रधानाची निवड ही वेगळी आहे आणि नेमणूक ही वेगळी आहे। मी निवड ज्यावेळेस पंतप्रधान तुम्हाला शिकवेल त्यावेळेस मी तुम्हाला त्यांची निवड कशी होते ते सांगेल, पण पंतप्रधानाची नेमणूक कोण करतात हे जर तुम्हाला प्रश्न आला तर याचं उत्तर तुम्हाला काय द्यायचं आहे? राष्ट्रपती द्यायचं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पहिलं कार्यकारी अधिकारातलं महत्त्वाचं पॉईंट म्हणजे काय, तर भारताचा जो काही कारभार आहे तो संपूर्ण कारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो किंवा चालविला जातो। हे तुम्हाला कार्यकारी अधिकारामधला एक पॉईंट आहे। दुसरा महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे पंतप्रधानांची नेमणूक। पंतप्रधानांची नेमणूक कोण करतात? तर थोडक्यामध्ये राष्ट्रपती करतात आणि पंतप्रधानासोबतच त्यांच्या सल्ल्यानुसार पंतप्रधानाच्या मदतीसाठी इतर मंत्र्याची सुद्धा नेमणूक कोण करत असतात? राष्ट्रपती करत असतात। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्या देशामध्ये दुसरं हे लक्षात ठेवा, पंतप्रधान नेमणूक पहिला पॉईंट झाला। दुसरा आपल्या देशामध्ये महान्यायवादी आता हा कोण आहे? याला आपण अटॉर्नी जनरल म्हणतो। हा कोण आहे, त्यांचं काय काम असतं, हे सगळं आपण म्हणजे ज्यावेळेस मी एक एक टॉपिक स्पेशली घेणारच आहे त्यावेळेस तुम्हाला ते शिकवलं जाईल। तर महान्यायवादी यांची सुद्धा नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात। बऱ्याचदा परीक्षेत प्रश्न आलेला आहे, जर तुम्ही क्वेश्चन पेपर सोडत असाल तर तुम्हाला पाहायला मिळेल की भारताच्या महान्यायवादी यांची नेमणूक कोण करतात असा परीक्षेत प्रश्न आलेला आहे। तर भारताच्या महान्यायवादी यांची नेमणूक सुद्धा कोण करतात? राष्ट्रपती करतात। आता महान्यायवादीचं काम काय आहे आपण त्या वेळेस तुम्हाला सांगूया। त्यानंतर आहे बघा महालेखापाल यांची सुद्धा नेमणूक कोण करतात? राष्ट्रपतीच करतात। हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। कार्यकारी अधिकारामध्ये हे त्यांचे सर्व अधिकार येतात। महान्यायवाद्याची नेमणूक आहे, महालेखापालाची नेमणूक आहे। त्याचबरोबर पण हे नेमणूक करत असताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेत असतात? पंतप्रधानाचा सल्ला घेत असतात। हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मुख्य निवडणूक आयुक्त, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त व इतर सदस्य यांची सुद्धा नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात। त्यानंतर केंद्रीय आपलं काय म्हणतो आपण त्यांना? यूपीएससी म्हणजे यूपीएससीच्या थोडक्यामध्ये आपण काय म्हणतो? संघ लोकसेवा आयोगाचे जे काही अध्यक्ष असतात, अध्यक्ष व सदस्य यांची निवड किंवा नेमणूक कोण करत असतात? तर राष्ट्रपती करत असतात। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांची सुद्धा नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात। त्याचबरोबर केंद्रीय महिला आयोग अध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात। त्यानंतर राज्याचे राज्यपाल, जसं आपल्याला माहितीच आहे राज्यपालावरून आतापर्यंत बरेच कथा झालेले आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये पण सकाळी लवकर कोण उठतो? राज्यपाल ही थोडक्यामध्ये जोक झालेलाच होता। तर राज्यपाल म्हणजे थोडक्यामध्ये गव्हर्नर। राज्यपालाची नेमणूक सुद्धा कोण करतात? राष्ट्रपती करतात।
राज्यपालाची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करतात. बऱ्याचदा परीक्षेमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे, राज्यपालाची नेमणूक कोण करतात असा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे, त्यामुळे तो सुद्धा लक्ष ठेवायचा आहे. वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची सुद्धा नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यानंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती याच्या सुद्धा अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यात सगळ्यात महत्त्वाचा जो काही घटक आहे तो लक्षात ठेवण्यासारखा तो म्हणजे हा त्यानंतर राज्यपालाची नेमणूक, राष्ट्रपतीची नेमणूक, यावर आतापर्यंत बऱ्याचदा पोलीस भरतीला प्रश्न आलेला आहे, येण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न आला की बाबा पंतप्रधानाची नेमणूक कोण करतात, तर त्यावेळेस तुम्हाला कन्फ्यूज व्हायची अजिबात गरज नाही. तुम्हाला बिंदास लिहायचं आहे, राष्ट्रपती करतात. राज्यपालाची नेमणूक कोण करतात आलं तरी तुम्हाला लक्षात ठेवायचं, राष्ट्रपती करतात. राज्यपाल हे राष्ट्रपतीच्या मर्जीवरच काय असतात? कार्यरत असतात. महान्यायवादीचं सुद्धा सेम तसंच आहे. महान्यायवादीची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यांचे पगार असतील, त्यांचे भत्ते असतील, हे सुद्धा ठरवण्याचा अधिकार संपूर्णपणे कोणाचा आहे? राष्ट्रपतीचा आहे. त्यामुळे राष्ट्रपतींना कार्यकारी अधिकारामध्ये अजून एक सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं, रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर असतात त्यांची सुद्धा नेमणूक राष्ट्रपती करतात. थोडक्यामध्ये आपल्या देशातल्या जे काही महत्त्वाचे पद आहेत त्या सर्व महत्त्वाच्या पदावर जर नेमणूक कोण करत असतात तर ते राष्ट्रपती करतात. आणि ह्या सर्व अधिकाऱ्यांची नेमणूक करत असताना त्यांना सल्ला किंवा कोणाची नेमणूक करावी असा जो सल्ला कोण देत असतात तर ते थोडक्यामध्ये पंतप्रधान देतात. पण आपल्याला परीक्षेमध्ये जो प्रश्न येणार आहे तो म्हणजे काय आहे की बाबा आरबीआयची किंवा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची नेमणूक कोण करतात, असा परीक्षेत आपल्याला प्रश्न आला तर आपल्या लक्षात असलं पाहिजे की राष्ट्रपती करतात. किंवा संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची किंवा सदस्याची नेमणूक कोण करतात, तर राष्ट्रपती करतात. हे अशा पद्धतीनं आपल्याला लगेचच लक्षात आलं पाहिजे. ह्या काही पॉईंट्स मी इथे लिहिलेले आहेत, काही पॉईंट्स मी लिहिले नाहीत, तुम्हाला मी तोंडी सांगितलं, लक्षात ठेवा. SC ST किंवा इतर मागासवर्गीय जे काही समिती आहे, अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आयोग आपण ज्याला म्हणतो, समिती म्हणतो, त्यांच्या सुद्धा अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करतात. अशा प्रकारे इथं महालेखापालला आपण कॅग सुद्धा म्हणतो, कॅगची सुद्धा नेमणूक राष्ट्रपती करतात. अशा प्रकारे हे जे काही कार्यकारी अधिकार आहेत या कार्यकारी अधिकारामध्ये राष्ट्रपतीच्या या प्रकारचे अधिकार येतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कार्यकारी अधिकार म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल. ह्याच्या पुढचा आपण जो अधिकार आहे तो म्हणजे कायदेविषयक अधिकार, तो आपण पाहूया. कायदेविषयक अधिकार. आता कायदेविषयक अधिकार आपण पाहत असताना राष्ट्रपती ज्यावेळेस आपण संसदेचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला 3 घटक सोबत घ्यावे लागतात, हे तुम्हाला माहिती असेल. एक म्हणजे राष्ट्रपती, दुसरं लोकसभा आणि तिसरं राज्यसभा. हे 3 घटक जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हाच आपलं संसद तयार होतं. त्याच पद्धतीनुसार राष्ट्रपती हे एक संसदेचे काय आहेत? एक प्रकारचे अविभाज्य घटक आहेत, म्हणून त्यांना काही संसदेमध्ये कायदेविषयक अधिकार देण्यात आलेले आहेत. जसं की काय? संसदेमध्ये अधिवेशन बोलवणे. बघा, पहिलं काय अधिकार महत्वाचा आहे तर संसदेचे अधिवेशन बोलवणे. संसदेचे अधिवेशन बोलवणे. संसदेचे अधिवेशन बोलवणे किंवा जे काही सत्र समाप्ती आहे, सत्र समाप्ती करणे. संसदेचा अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे तर हे सुद्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला. तर संसदेचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतीला आहे. कायदेविषयक अधिकारामध्ये त्याची तरतूद आहे. त्याच नंतर लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे, हा सुद्धा बऱ्याचदा परीक्षेत प्रश्न आलेला आहे. तर लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. पण राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करत असताना कोणाच्या मर्जीने करतात तर पंतप्रधानाच्या मर्जीने पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा काय करत असतात? विसर्जित करत असतात. आणि लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार हा कोणाला आहे तर थोडक्यामध्ये राष्ट्रपतीला आहे. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार
लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे थोडक्यामध्ये, तर राष्ट्रपतीला आहे. त्याच्यानंतर संसदेमध्ये जर काही पेच प्रसंग घडला असेल किंवा काही असेल, थोडक्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की संसदेच्या संयुक्त जी काही बैठक आहे ती बैठक बोलवण्याचा सुद्धा अधिकार कोणाला आहे, तर राष्ट्रपतीला आहे. आणि राष्ट्रपतीच्या कायदेविषयक अधिकारामध्ये संसदेची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार आहे. कोणती बैठक? संयुक्त बैठक. हा परीक्षेत येणारा एक प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा. बघा, संसदेची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे असा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जातो. त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचे संसदेची संयुक्त बैठक जी आहे ती कोण बोलवत असतात? राष्ट्रपती बोलवत असतात. त्याचबरोबर आता इथे एक महत्वाचा पॉइंट आहे. संसदेची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलवतात, मात्र संसदेच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान मात्र राष्ट्रपती भूषवत नाहीत, तर ते कोण भूषवतात? लोकसभेचे अध्यक्ष हे स्थान भूषवत असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्येक निवडणुका झाल्यानंतर सार्वत्रिक निवडणुका होतात आणि प्रत्येक वेळेस सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर ज्यावेळेस पहिलं अधिवेशन भरलं जातं त्यावेळेस सुरुवातीला लोकसभेच्या समोर संसदेमध्ये राष्ट्रपती काय करत असतात? तर अभिभाषण करत असतात. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे राष्ट्रपतीला कायदेविषयक अधिकारामध्ये येणारा, तो म्हणजे काय? तर राज्यसभेवर राष्ट्रपती 12 जे काही व्यक्ती आहेत त्या किंवा सदस्य म्हणू शकतो, 12 सदस्यांचे नाम निर्देशित करतात. नाम निर्देशित म्हणजे काय? त्यांच्याकडून 12 सदस्यांची निवड केली जाते. कुठं? राज्यसभेवर. हा परीक्षेत येणारा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हा सुद्धा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जातो. राज्यसभेवर राष्ट्रपतीकडून किती सदस्यांची नेमणूक केली जाते किंवा नामनिर्देशित केलं जातं? हा शब्द महत्वाचा आहे. किती सदस्य नामनिर्देशित केले जातात? त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नामनिर्देशित करणे म्हणजे त्यांचं नाव ते हे करत असतात. आता याच्यामध्ये 12 सदस्य कोणत्या प्रकारचे असतात? तर कला, साहित्य, विज्ञान, त्याचबरोबर कला, साहित्य, विज्ञान आणि थोडक्यामध्ये जे काही या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे व्यक्ती असतात अशा व्यक्तींची निवड राष्ट्रपती काय करतात? राज्यसभेवर करत असतात. कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या 4 भागामध्ये जे काही उल्लेखनीय किंवा चांगल्या प्रकारची कामगिरी करणारे व्यक्ती आहेत अशा व्यक्तीची निवड किंवा नेमणूक, थोडक्यामध्ये त्याच्यासाठी एक शब्द वापरलाय नामनिर्देशित, कोण करत असतात? राष्ट्रपती करतात. मित्रांनो, हे तुमचे प्रश्न चुकले नाही पाहिजेत. राज्यसभेवर राष्ट्रपतीकडून कितीही सदस्यांची नियुक्ती केली जाते किंवा नेमणूक केली जाते किंवा नामनिर्देशित केलं जातं, तर तुम्हाला आकडा लक्षात ठेवायचा किती? 12. त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे काय? लोकसभा. आता राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्य निवडून देतात हे तुम्हाला कळलं, म्हणजे नेमणूक करतात किंवा नामनिर्देशित करतात, ते 12 हा तुम्हाला पॉइंट कळाला. ज्यावेळेस लोकसभेमध्ये अँग्लो इंडियनचा एकही सदस्य निवडून येत नाही अशा वेळेस राष्ट्रपती लोकसभेवर अँग्लो इंडियनचे 2 सदस्य काय करत असतात? नामनिर्देशित करत असतात. म्हणजे हे सुद्धा पॉइंट तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे लोकसभेवर किती सदस्य नामनिर्देशित करतात? तर 2. आणि राज्यसभेवर किती सदस्य नामनिर्देशित करतात? तर 12. या 2 गोष्टी तुम्हाला क्लिअर लक्षात ठेवायचे आहेत आणि हे सुद्धा परीक्षेत प्रश्न येऊन गेलेले आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जर गेलो तर बघा, संसदेच्या जे काही विधेयक असतात